नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. या आधीचा जो मी व्हिडिओ टाकला त्याला खूप छान, खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मला छान छान कमेंट आल्या, त्या वाचूनही मला फार छान वाटलं. तर हा व्हिडिओ आहे आम्ही प्रत्यक्ष परिक्रमा केली त्या दिवशीचा. खूप सकाळी पहाटे 3 वाजता आम्ही आमच्या रूमवरून हॉटेलवरून निघालो आणि 3:30च्या दरम्याने आम्ही चालायला सुरुवात केली गुजरातमधल्या रामपुरा येथून. आम्ही टोटल 28 जण होतो. थोडे ग्रुपमध्ये चालत होते. काही लोकं पुढे, काही लोकं मागे. असं सगळे आम्ही चालायला सुरुवात केली परिक्रमेच्या दिवशी. तिथे एक महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथे गेलो. तिथे महादेवाला जलाभिषेक केला आणि त्यांचं छान दर्शन घेतलं. शिवाय त्या दिवशी रामनवमी होती. तिथे रामाचंही छान असं एक मंदिर आहे. तिथेही गेलो. भगवान प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि कपाळावरती मस्त असं नर्मदे हर लिहिलं आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. ही आध्यात्मिक जर्नी करताना ना मला इतकं समाधान मिळालं असेल ना, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी मी सोबत परत रिटर्न घेऊन आली की मला ती वर्षभर छान पुरेल. रात्र होती, काळोख होता, पण रस्त्याला छोट्या-मोठ्या लाईट्स होत्या. म्हणजे असं नव्हतं की आम्ही काळोखात चालतोय. गुजरात सरकारने त्या पूर्ण परिक्रमेच्या रस्त्यामध्ये चांगली सोय केलेली. काही अंतरावरती वॉशरूम्स वगैरे होते. त्यानंतर इतक्या पहाटे म्हणजे साधारण 4-4:30च्या नंतर ना रस्त्यामध्ये अशी माणसं होती जी या परिक्रमावासियांना सेवा देत होती. चहा, फाफडा, पोहे असं सगळं रस्त्यामध्ये होतं. म्हणजे आपल्याला त्यापैकी जर काही खायला हवं असेल तर आपण तिथे जाऊन त्यांच्याकडे खाऊ शकत होतो आणि ते कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याकडून घेत नव्हते. हीच आहे नर्मदा मैयाची सेवा. जे तिथले लोकं छान प्रकारे सगळ्या लोकांची परिक्रमावासियांची सेवा करत होते, त्यांना सेवा देत होते. तर हे आमच्या ग्रुपमधले आहेत बाबा, जे नागपूरवरून आलेले या परिक्रमेसाठी आपल्या मुलीसोबत. तर बाबा आमच्या स्पीडने आमच्यासोबत चालत होते. कधी ते माझ्या पुढे जात होते, कधी माझ्या मागे राहत होते. पण मी शक्यतो या पूर्ण प्रवासात बाबांसोबतच चालली पुढे मागे. शेवटचा टप्पा होता तेव्हा थोडीशी मी मागे पडली आणि तेव्हा मला साथ दिली माझ्या एका मैत्रिणीने. ते तुम्हाला पुढे दाखवतेच. त्या एक पुण्याच्या ताई आहेत, त्याही छान होत्या. त्या पूर्ण त्यांच्या बॅगमध्ये चॉकलेटचा मोठा गठ्ठा आणि बरंच काय काय आणलेलं त्याने. ते रस्त्यामध्ये असणाऱ्या लोकांना ते खायला देत होते, बिस्किट, चॉकलेट्स. त्यानंतर जिथे जिथे मंदिरं मिळतात तिथे त्यांनी सगळं ते तुपाचा दिवा वगैरे त्या सोबत घेऊन आलेल्या. त्या मंदिरामध्ये त्यांनी तुपाचा दिवा लावला. त्यांना काहीतरी माहिती असेल आधी असं काही गोष्टी असतात, कारण मला तसं काहीच आयडिया नव्हती. त्याच्यामुळे माझ्याकडे काहीच नव्हतं. मी फक्त एक पाठीवर एक बॅग कॅरी केली, त्याच्यात पाण्याची बॉटल आणि चप्पल घेतलेलं, जेणेकरून जर मला नंतर पुढे जाऊन नाहीच चालायला जमलं तर मी घालू शकेन. पण मी चप्पल घातलं नाही, तसंच मी ते रिटर्न घेऊन आले. मी पूर्ण प्रवास हा विदाऊट चप्पलच केला, अनवाणी पायाने केला. तर हा आहे नंदीघाट. नंदीघाटावर साधारण आम्ही 5:45च्या दरम्यान पोहोचलो. तिकडे छान फोटो काढले, मस्त व्हिडिओ काढले, थोडं बसलो, थोडीशी एक 5 ते 10 मिनिटाची रेस्ट घेतली आणि त्यानंतर बोटीने आम्ही परत नर्मदा मैयाला क्रॉस करून दुसऱ्या तटावर पोचलो. आता हा जो प्रसंग होता ना, तो इतका छान आणि मस्त लक्षात राहणारा आहे ना, की एका बाजूला सूर्य उगवतोय आणि एका बाजूला आम्ही बोटीतून नर्मदा मैयाला क्रॉस करतोय. इतकं छान दृश्य होतं ना, तर ते अगदी मनात भरभरून साठवलं. अर्थात मी व्हिडिओ बनवले, पण हे व्हिडिओ बनवताना मी त्या आजूबाजूच्या गोष्टी, ते परिसर, एकंदर तिकडची सगळी वाईब मी माझ्या मनात पण खूप छान प्रकारे साठवली. त्या गोष्टी छान मनात अशा घर करून राहिल्या की त्या मला अजूनही आठवल्या तर तितकाच छान आनंद होतो, मस्त वाटतं. तर माझ्यासोबत आमच्या ग्रुपमधले काही लेडीज आणि होत्या, ज्या आम्ही पुढे निघालो. काही लोकं मागे होती. संपूर्ण परिक्रमेमध्ये आमचा पूर्ण ग्रुप एकत्र नव्हता. आम्ही मागे पुढे होतो, पण आम्ही छान प्रकारे सगळ्या गोष्टी हँडल केल्या. आणि या बोटीमध्ये प्रत्येकाने लाईफ जॅकेट घातलेलं, जेणेकरून पुढे काही त्रास नको व्हायला. आणि त्या लोकांचं असं स्ट्रिक्टली वॉर्निंग होती की प्रत्येकाने लाईफ जॅकेट घातलंच पाहिजे. जेव्हा आम्ही बसलो तेव्हाच सगळ्यांनी सांगितलेलं की सगळ्यांनी लाईफ जॅकेट घाला. आणि मला ना एरवी कुठे आपण जातो ना पिकनिकला किंवा अशा बोटिंग करायला वगैरे ना, त्या नेहमी मला भीती वाटते की अरे काय होईल का? पण हा प्रवास करताना आम्ही बोटीतून 2-3 वेळा इकडे-तिकडे जा-ये केली, पण मला एकदाही मनात अशी भीती वाटली नाही की काय होईल. एकदाही मनात अशी काही वाईट कल्पना आली नाही. एकदाही मनात असं जराही शंकेची पाल चुकली नाही किंवा मी एकदाही घाबरली नाही बोटीमध्ये चढायला. एरवी मला पाण्याच्या बोटीतून जातानाचा थोडासा फोबिया आहे. मी घाबरते थोडंसं, किंतु परंतु माझ्या मनात येतं. पण इथे मात्र तसं काहीच झालं नाही. इतकं सुंदर हे सकाळचं नयनरम्य दृश्य होतं ना, हे फार कमी लोकांना पाहायला असं मिळतं. नर्मदा मैयाला बोटीतून क्रॉस करून जेव्हा थोड्याशा पायऱ्या चढून आम्ही वरती आलो, तर इकडे खाली अंघोळ करायलाही त्या लोकांनी शॉवर वगैरे केलेले, की तुम्हाला अंघोळ वगैरे करायची असेल परिक्रमा करताना तर तुम्ही तिथे करू शकता. चेंजिंग रूम वगैरे अवेलेबल होते. परत तिथे खायला प्यायला भरपूर होतं तिथे ठेवलेलं.
पण आम्ही काही जास्त खाल्लं नाही, कारण मग ते पोट हेवी झालं तर मग आपल्याला चालायला प्रॉब्लेम होईल, म्हणून अगदी थोडासा चहा वगैरे असं घेत घेत आम्ही पुढे आलो. मी तर बऱ्यापैकी काहीच खाल्लं नव्हतं, पाणी पण जास्त पियाली नव्हती. हे बघा इकडे सूर्य छान वरती असा माथ्यावर येतोय आणि आम्ही चालतोय. तर मस्त छान लोकं मला ह्या परिक्रमेमध्ये मिळाली. आमचा जो टूर ऑर्गनायझर होता त्याची ह्या आई होत्या, ज्या की छान होत्या. त्यांनी पण मध्ये-मध्ये चप्पल काढली, मध्ये घातली. मावशींना पायाचा त्रास आहे ऑलरेडी. एका पायाने त्यांना थोडंसं चालायला त्रास होत होता, पण तरी पण त्यांनी पूर्ण परिक्रमा छान अशी व्यवस्थित पार केली. पुढे जाऊन मी नारळ पाणी घेतलं, कारण मग मला थोडंसं डिहायड्रेशन वाटत होतं, कारण मी सकाळपासून पाणी वगैरे जास्त पिलंच नव्हतं. बाबाही माझ्यासोबत थांबलेले, त्यांनी चहा घेतला. मग बाबांचा मी छान इंटरव्ह्यू घेतला, जो एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे ॲक्च्युली, मी दाखवला आहे. तर इथे मी व्हॉईस करत नाही त्यामुळे. तर बाबा मला सगळ्या गोष्टी सांगत होत्या, त्यांची डेट ऑफ बर्थ, ते कुठे कामाला होते, त्यानंतर ते रिटायर कधी झाले, त्यानंतर आता ते काय करतात, अशा सगळ्या गोष्टी बोलत आमचा प्रवास चालू होता. आणि मला असं वाटतं की आपलं जे जनरेशन आहे ना, ते बाबांच्या वयापर्यंत पोहोचेल तेव्हा काय माहीत आपण तेवढे ॲक्टिव्ह असू का, आपण असं फिरू का, मला माहीत नाही. म्हणून शक्य होईल तेवढं मी पण आता ठरवलं आहे की आता माझी मुलंही थोडीफार मोठी होत आहेत. मी छान मस्त फिरेन, भारत भ्रमंती करेन, परदेशात जायला मिळालं तर तिथेही जाईन. आणि हा जो प्रवास आहे ना, तो प्रवास आपल्याला बरंच काही शिकवतो. आनंद तर देतोच, पण त्या दृष्टीने बऱ्याच चांगल्या वाईट एक्सपिरियन्स देतो. देवाच्या कृपेने मला या परिक्रमेत वाईट नाही, तर खूप खूप चांगले एक्सपिरियन्स मिळाले आणि खूप छान माणसंही मिळाली. संपूर्ण रस्त्यामध्ये चालताना ना, कधी खूप खड्यांचा रस्ता होता, तर कधी मातीची पुळण होती. पण बघू शकता तुम्ही खाली किती खडे आहेत, जे वरखाली झाले आहेत. थोडंसं चालून आता तो रस्ता थोडासा काय माहीत सपाट झाला असेल, पण रस्त्यामध्ये बरेच खडे होते. आणि शेवटचा टप्पा पार करता करता माझ्या पायांना खडे टोचून नंतर इतकी खराब अवस्था झाली होती ना, की मला चालताच येत नव्हतं. म्हणजे माझा पाय जमिनीवर ठेवायला गेला ना, की मला असं थोडंसं काय बोलतात ते पडल्यासारखं व्हायचं. मग माझी एक मैत्रीण मला तिथे मिळाली, ती आमच्याच ग्रुपमधली कलिका. तिने मला खूप छान सपोर्ट केला. काय माहिती काहीतरी असं आपण म्हणतो ना, की एक काहीतरी ऋण फेडायला माझं आली असेल ती कधीतरी कुठल्यातरी जन्माचं. आणि अक्षरशः हात पकडून तिने मला साधारण एक 2 ते 3 किलोमीटरचा टप्पा तिने मला हात पकडून चालवला, कारण मला चालताच येत नव्हतं. आणि त्यावेळेला मी मागे पडलेली, माझ्यासोबतचे सगळे लोक पुढे गेलेले आणि मला कोणीच नव्हतं मागे, की मी त्याला सांगेन की थांब माझ्यासोबत चालायला. पण कणिकाला मी काहीही सांगितलं नाही. ती मुलगी स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या मनाने माझ्यासाठी थांबली आणि हा अवघड टप्पा तिने माझ्यासाठी पूर्ण केला. आणि पुढे जाऊन मस्त आम्ही छान आराम केला. तिकडे अशा चांगल्या सोय वगैरे आहेत मध्ये की जे तुम्ही बसू शकता, आराम करू शकता. बघा हा किती खडतर रस्ता होता. आणि नंतर मग इथे परत छान मातीचा रस्ता मिळाला आम्हाला. पण अगोदरचा भरपूर खडतर रस्ता होता, बरेच खडे होते, त्याच्यामुळे मग मला चालताना प्रचंड त्रास झाला. पण हा त्रास मी त्रास म्हणून घेतला नाही, कारण मी ही परिक्रमा माझ्या स्वतःच्या मनाने अनवाणी पायाने केलेली. माझ्यावर कोणी काही जोर जबरदस्ती केली नव्हती, काही मी कोणाशी काही शर्यत लावली नव्हती. काय माहीत मला सकाळी उठून असं वाटलं की चला आपण अनवाणी पायाने चालू, जेवढं शक्य होईल तेवढं अनवाणी चालण्याचा प्रयत्न करू. असं काही मनात ठरवलं नव्हतं की मी संपूर्ण परिक्रमा अनवाणी पायाने करणार आहे. पण पुढे जाऊन म्हटलं आता ठीक आहे, चला एवढं झालंच आहे, तर शेवटच्या टप्प्यामध्ये तरी आपण का चप्पल घालायची. म्हणून मी ते छान असं पूर्ण केलं. बऱ्यापैकी नंतर ऊन वाढलेलं, पायाला चटके भाजत होते, पण तरी पण ठीक आहे, मला तो असा जास्त त्रास त्यावेळेला वाटला नाही. जे की घरी येऊन नंतर मग 1-2 दिवस मला थोडासा त्रास झाला. हा शेवटचा टप्पा आम्ही पूर्ण केला. साधारण मला वाटतं ह्या 25-30 पायऱ्या आहेत ज्या चढलो. आणि त्यानंतर मग आमचा इथे प्रवास संपूर्ण झाला या नर्मदा परिक्रमेचा. आमच्यासोबत जी मागे लोकं राहिलेली त्यांच्यासाठी आम्ही पुढे जाऊन थांबलो. इथे छान नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं वरून. तिला नमस्कार केला, तिला सांगितलं की तू छान असा आमच्याकडून हा टप्पा व्यवस्थित पार पाडून घेतला, कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास झाला नाही, उन्हाचा किंवा चालण्याचा कुणाला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. सगळे छान मस्त हसत खेळत एन्जॉय करत एकमेकांची छान गप्पा मारत बोलत नवीन बॉन्ड क्रिएट करत छान मैत्रिणी बनवत आम्ही इथपर्यंत पोचलो. शेवटच्या टप्प्यामध्ये कणिका माझ्यासोबत होती. कणिका खूप छान अशी बबली गर्ल आहे. ती छान हसवते, बोलते, मस्त स्वतःही छान हसते, हसवते आणि दुसऱ्यालाही आनंद देते. तर तिच्या साथीने हा माझा टप्पा खूप छान पार पडला. नर्मदा मैयाला वरून नमस्कार केला, तिचं छान असं परत दर्शन घेतलं की तू निर्विघ्नपणे आमची ही यात्रा परिक्रमा पूर्ण केलीस. तुला खरंच मनापासून धन्यवाद. कारण असंही कुठलं अगोदर प्री प्लॅन नव्हता, कधी कोणाकडून आपण ऐकलं नव्हतं, कुठलाही असा म्हणतात ना बॅकग्राऊंड नव्हतं की कोणी जाऊन आलं आहे, आपल्याला सांगितलं आहे कसं काय करायचं. तरी पण आम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या. नंतर मग आम्ही पोचलो एका ठिकाणी, असं जमलो सगळे लोक एकत्र. नर्मदा हर
नारळ असा जयघोष केला आणि आम्ही परत आमच्या हॉटेलकडे, आमच्या रूमकडे जायला निघालो. तर हा सर्व जो मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला माझा प्रवास आहे ना, तो तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मागच्या व्हिडिओला जसं माझं प्रेम मिळालं आहे तसंच ह्याही व्हिडिओला छान भरभरून प्रेम मिळून दे असंच मी मानते. आणि असं वाटतं मला की ही एक छान अनुभूती मी या व्हिडिओच्या माध्यमातून साठवली आहे, जी मला आयुष्यभर या व्हिडिओच्या रूपात बघता येईल आणि माझ्या इतर लोकांपर्यंत ती मला पोचवताही येईल. आणि फक्त व्हिडिओ नाही आहे तर एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर करते आहे आणि मी माझ्या आठवणी सेव्हही करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर याआधीही छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुमचं प्रेम माझ्यापर्यंत भरभरून पोचवा. आल्यावर मी थोडा वेळ स्विमिंग पूलमध्ये पाय टाकून बसलेली. स्विमिंग पूलचं पाणी भरूनातही थंडगार छान होतं. त्यानंतर माझी जी रूममेट होती अनिताताई, तर तिनेही हा संपूर्ण परिक्रमेचा प्रवास अनवाणी पायाने केलेला. आम्ही दोघीजणी छान असं आरशासमोर उभे राहिलो आणि गप्पा मारल्या की आम्ही पुढच्या आयुष्यात आम्ही कधी एकमेकाला भेटू न भेटू माहीत नाही, पण एकमेकांच्या आयुष्यावर लक्षात राहू की अशी एक छान मैत्रीण आपल्याला 2 दिवसासाठी मिळालेली आणि तिच्यासोबत हा मस्त एक आध्यात्मिक जर्नीचा प्रवास छान सुंदर पार पडला. त्यानंतर मग आम्ही जेवून आलो, गेलो तिकडे फ्रेश झालो, मस्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवलं व्यवस्थित भरपेट आणि नंतर रूममध्ये येऊन आम्ही भरपूर गप्पा मारल्या. आणि तर ताई आणि मी साधारण मला वाटतं 2-3 तास आम्ही छान मस्त AC लावलेला असं पडलेलो बेडवर आणि छान गप्पा मारत होतो. त्यानंतर मग कन्यापूजन केलं, जे की आमची जी ऑर्गनायझर आहे तिने त्या कन्यांना इथेच बोलवलेलं आमच्या हॉटेल रूमवरती. तर असा हा नर्मदा परिक्रमेचा माझा आध्यात्मिक प्रवास खूप छान, मस्त आणि आनंदाने पार पडला.